हजारो वर्षापूर्वी एका छोट्याशा गावामध्ये एका सिद्ध पुरुषाचा जन्म झाला आणि स्वामी श्री काडसिद्धेश्वर स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. आज त्या ठिकाणी कणेरी मठातलं काडसिद्धेश्वर मंदिर आहे. तुझा अंश बनून हे बाळ या जगात आले आणि आई होण्यातच बाईपणाचं खरं सुख असतं. कसलं सुख, याची नुसती एक चाहूल लागली आणि नशिबाने पलटीच मारली माझ्या. तू जन्म दिलेल्या बाळाचं काय, तुझ्यानंतर त्याचं काय होईल याचा विचार केलायस तू? म्हणूनच मला यातून मुक्ती हवी आहे. सगळा अंधार दिसतोय. श्री अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी सांगतात, जगण्यापेक्षा जगवणं कधीही उत्तम. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी हे मुपीन काडसिद्धेश्वरांचे शिष्य आहेत. त्यांच्याकडे जादूचं चक्र आहे ना? नाही ग बाई, त्यांच्याकडे कुठलं जादूचे चक्र नाही, पण त्यांच्याकडे क्रांतिकारी परिवर्तन पण करून घेण्याची जादू आहे. मठाशी जोडले गेलेल्या लोकांसाठी हॉस्टेल बनवले, मुलांसाठी शाळा, गरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या. आजोबा, मला पण मठ बघायचंय, चला ना आपण जाऊया. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, बुवाबाजी, स्वामी, साधू, तुमचा विश्वास असेल पण तू आमच्यावर लादू नका, बिंबवू नका ना. त्या बाबांची कृपा, त्या स्वामींचा आशीर्वाद, अरे काय आहे. कितने दिन वो आदिवासी तरह जिएंगे, वो उनका भी विकास होना चाहिए. ऐसा सब कुछ खरीद सकता है. पण आमच्या पाड्यावरच्या लोकांसाठी ना हे जंगल म्हणजे आईच आहे. तुम्ही किती बी पैसे मोजले ना, त्यांची आई कधीच विकणार नाही. आयु या जंगला आहे काड सिद्धेश्वराई पोर. काड सिद्धेश्वर काही न काही आपल्या हृदयात हात. मान्य आहे, जगात अनेक तऱ्हेचे साधू संत बुवाबाजी करणारे आहेत, पण त्यांची तुलना कृपा करून माझ्या स्वामींची करू नकोस. किती धन्य धन्य बाप माया, हो किती धन्य धन्य बाप माया, हो किती धन्य धन्य बाप माया. सिद्धगिरी मठ तब्बल 1500 वर्षापासून आपलं अस्तित्व टिकवून आहे. ही काल्पनिक कल्पना नसून खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा अनुभव देणारं स्थान आहे.